जागतिक छायाचित्र दिनानिमित्त ठाणे शहर दैनिक पत्रकार संघ आणि ठाणे महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने 3 दिवसीय छायाचित्र प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं. 17 ते 19 ऑगस्ट दरम्यान ठाणे महापालिका मुख्यालयात भरवण्यात आलेल्या प्रदर्शनात ठाण्यातील सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, राजकीय आणि विकासाचे विविध पैलू टिपणारे 150 छायाचित्र प्रदर्शित करण्यात आली होती. समारोप सोहळ्याला परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, आमदार संजय केळकर, महापौर शर्मिला पिंपळकर, उपमहापौर कृष्णा पाटील यांच्यासह ठाणे जिल्हा दैनिक पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री दिलीप शिंदे, माजी जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री संजय पितळे यांच्यासह 22 वृत्तपत्र छायाचित्रकार, 12 हौशी छायाचित्रकारांचा या निमित्ताने गौरव करण्यात आला. पत्रकार संघाच्या 13 सदस्यीय नवनिर्वाचित समितीचाही या निमित्ताने सन्मान करण्यात आला. यावेळी बोलताना परिवहन मंत्री श्री प्रताप सरनाईक यांनी छायाचित्रकारांच्या कामाचं कौतुक करत सहकार्याचं आश्वासन दिलं. महापौर शर्मिला पिंपळकर यांनी दरवर्षी अशा प्रकारच्या छायाचित्र प्रदर्शनासाठी महापालिकेकडून भरीव तरतूद करण्याचं जाहीर करण्यात आलं. सर्व फोटोग्राफर होते, आजही त्यांच्या फोटोग्राफी म्हणजे 30 वर्ष झाली, परंतु फोटोग्राफीमध्ये जे चैतन्य आहे ते चैतन्य खरोखर ओसंडून राहतं. म्हणजे एक एक फोटो बघत असताना त्या फोटोच्या मागची भूमिका आणि भावना ही आम्ही समजून घेत असताना त्या माध्यमातून त्यांच्या पण मनातल्या भावना ते त्या फोटोच्या माध्यमातून व्यक्त करत असतात. काही तर फोटोग्राफ्स हे स्वातंत्र्यपूर्व काळातील होते, म्हणजे ब्लॅक अँड व्हाईटमध्ये फोटो कसे असायचे, आणि त्याचबरोबर आताची परिस्थिती हे सगळं बघितल्यानंतर खरोखर आमच्या ठाणेकर असल्याचा अभिमान आहे.